मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं मैदान होते प्रिन्स संदीपभाई माळी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं बिनजोड शर्यतीचं मैदान रामश्याम मैदान खेडकाळी या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण बिनजोडची शर्यत आपल्याला बघायला मिळाली. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा मित्रांनो रायफल दादा आणि रायबा विरुद्ध चालू सीझनला जी बिनजोडमध्ये गुलालाचे बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे असा मित्रांनो भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि संस्कृती अनिल शेठ पाटील घेसर यांचं मित्रांनो सैराट सैराट आणि भुंगा विरुद्ध रायफल दादा आणि राईबा सुंदर अशी मित्रांनो लढत बघायला मिळाली. काटाकीर अशी लढत आणि त्या लढतीत मित्रांनो रायफल दादा आणि रायबा बिनजोड शर्यतीचे मानकरी ठरले. मित्रांनो खरंच स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या दावणीला आल्यापासून मित्रांनो दुसरी बिनजोड शर्यत जिंकली रायफल दादाने. नक्कीच या दावणीला लक आहे. आणि मित्रांनो रायफलने दुसरी बिनजोड केली आणि दुसऱ्या बिनजोडमध्ये देखील गुलाल घेतला आणि एक टॉपची बिनजोड बघायला मिळाली आज आपल्याला उसाड खेडकाई या ठिकाणी. रायफल दादा आणि रायबा विरुद्ध बिनजोडमध्ये अधिराज्य गाजवली अशी जोडी मित्रांनो मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगाडॉन आणि मित्रांनो घेसरकरांचा सैराट. काटाकीर अशी लढतीत मित्रांनो रायफल दादा आणि रायबा बिनजोड शर्यतीचे मानकरी ठरले. आज जे भव्य दिव्य असं बिनजोड शर्यतीचं मैदान होतंय प्रिन्स संदीपभाई माळी यांच्या वाढदिवसानिमित्त रामश्याम मैदान खेडकाई या ठिकाणी. आणि मित्रांनो सर्वात मोठी बिनजोड बघायला मिळाली भुंगा आणि सैराट रायफल आणि रायबा आणि रायफल दादा आणि रायबा बिनजोड शर्यतीचे मानकरी ठरले.